नमस्कार जागृत पालक व विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी आर्ट्स कॉमर्स सायन्स या शाखेकडे प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं आणि एकदाच अर्ज करावायचा आहे. म्हणजे एकच ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन हे तुम्हाला एकदाच करावं लागणार आहे. त्यामुळं काळजीनं आणि काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेलं आहे. आपण जर वेबसाईट FYJCadmissions.in ही वेबसाईट गुगलवर टाकून जर ओपन केली तर तुम्हाला जे पेज ओपन झालेलं असणार आहे त्या पेजवर क्लिक केलं की पुन्हा एक पेज ओपन होईल आणि तिथं तुम्हाला अनाउन्समेंटमध्ये दिसेल की विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जी असणारी आहे ती 10 एप्रिलपासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. आणि जर खाली तुम्ही तिथं पाहिलं तर स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि त्याच्या शेजारी लॉग इन असणार आहे. म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं. आता यासाठी तुम्ही स्वतः मोबाईलवर किंवा घरी लॅपटॉपवर हे काम करू शकता किंवा ज्या शाळेमधून तुम्ही 10वीची परीक्षा म्हणजे जिथून 10वी तुम्ही आता उत्तीर्ण होणार आहात ज्या शाळेमधून, तिथं देखील तुम्ही जाऊन तिथल्या संबंधित मुख्याध्यापकांना भेटून त्यांच्याकडून देखील ही प्रोसेस पूर्ण करून घेऊ शकता किंवा शेजारच्या महाविद्यालयामध्ये जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यामुळं 10 एप्रिल 2026 पासून ते 30 एप्रिल 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरणे ही प्रक्रिया प्रत्येक विद्यार्थ्यांना की जे आर्ट्स कॉमर्स सायन्सकडं प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हे बंधनकारक असणारं आहे. त्यामुळं पालकांनी सुद्धा ह्या गोष्टीकडं जाणीवपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम रजिस्ट्रेशन विद्यार्थी नोंदणी म्हणजे नेमकं काय असतं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी नोंदणी तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तिथं वाचायला मिळेल स्टुडंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकंट्स 10th स्कूल एरिया. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधून आहात का महाराष्ट्राच्या बाहेरचा आहात का इंडियाच्या बाहेरचे आहात याचा उल्लेख तिथं करणं गरजेचं आहे. म्हणजे विदिन महाराष्ट्र स्टेट, आउटसाईड महाराष्ट्र स्टेट असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिथं कुठं ॲप्लिकेबल तुमचं असणार आहे ते क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस म्हटलेलं आहे. त्यामध्ये ॲप्लिकंट स्टेटस म्हणजे तुम्ही जी 10वीची आता परीक्षा दिलेली आहे ती तुम्ही फ्रेश विद्यार्थी म्हणून दिलेली का, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही परीक्षा देत आहे फेब्रुवारी-मार्च 2026 झालेली तर फ्रेशर म्हणून असणार. रिपीटर म्हणजे पुन्हा 10वीला तुम्ही दुसऱ्यांदा रिपीट करत असाल ती परीक्षा तर रिपीटर असणार किंवा प्रिव्हियसली पास्ड म्हणजे 2026 पूर्वी जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर ती परीक्षा पास झाली असेल तर त्याला प्रिव्हियसली पास्ड स्टुडंट असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही तुमचं स्टेटस असणार आहे ते अचूक असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड. म्हणजे तुम्ही ज्या बोर्डाची परीक्षा दिलेली आहे साधारणपणे FYJCadmissions.in ही जी वेबसाईट असणारी आहे ही वेबसाईट जे राज्य मंडळाकडं म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात राज्य मंडळाकडं ॲफिलेशन ज्यांचं आहे संलग्न आहेत अशाच विद्यार्थ्यांच्यासाठी या ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला प्रवेश घेता येईल. मग तो विद्यार्थी इतर दुसऱ्या कोणत्याही बोर्डाचा असला तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळी वेबसाईट नाही, याच वेबसाईटच्या माध्यमातून त्याला प्रवेश घ्यावा लागणार आहे. हे इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं इथं तुम्ही SSC जे झालेले आहे महास्टेट सेकंडरी बोर्ड सर्टिफिकेट आहे का, CBSE आहे का, ICSE आहे का, IB आहे का, IGCSE आहे का, NIOS म्हणजे ओपन स्कूलिंगमधून आहात किंवा एनी अदर बोर्ड, त्या ज्या बोर्डामधून तुम्ही परीक्षा दिलेली आहे तिथं ते सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स म्हटलं आहे. आता यामध्ये तुमचा सीट नंबर एक्झाम सीट नंबर टाकायचा आहे. पण सुदैवानं कदाचित असं पण होऊ शकेल स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी असणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे त्याने एक्झाम सीट नंबर टाकला
की त्याचे डिटेल्स बऱ्यापैकी तिथं मिळू शकतात. पण जर इतर बोर्डाचा विद्यार्थी असेल तर कदाचित यावर्षी अशी पण सोय केली असेल की डिजी लॉकरच्या माध्यमातून ते तिथं माहिती अटॅच करू शकतील असा एक अंदाज आहे. अर्थात ही प्रक्रिया प्रत्यक्ष राबवत असताना काय अडचणी येतात किंवा काय होतं हे पाहावं लागेल, त्यानंतरच ते आपल्याला कळेल. त्यामुळं सीट नंबर, त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन, इयर ऑफ एक्झामिनेशन, नेम ऑफ द ॲप्लिकंट, तुमचं नाव टाकायचं आहे. नावामध्ये एक बदल आता आहे, लक्षात घ्या. या वर्षापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. फर्स्ट नेम पहिल्यांदा लिहायचा आहे. त्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव असेल आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम तुमचं असणार आहे. म्हणजे हा सिक्वेन्स आता बदललेला आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे इथं ईमेल आय डी, समजा तुमचा ईमेल आय डी नसेल तर तो काढा, लगेच तो मिळून जाईल. नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचा असेल तर त्यांचा द्या किंवा एखाद्या रिलेटिव्हचा द्या. पण शक्यतो स्वतःचा ईमेल आय डी नवीन काढा आणि तोच द्या, म्हणजे तुम्हाला फारशा अडचणी येणार नाहीत. कारण आत्ता प्रत्येक विद्यार्थ्याकडं मोबाईल असणार आहे, त्यामुळं कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे ईमेल आय डी दुसऱ्यांचा देण्यापेक्षा, वडिलांचाही देण्यापेक्षा तिथं तुमचा तयार करा आणि तो तिथं वापरायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर हा देखील तुमचाच असला पाहिजे किंवा वडिलांचा. हे मोबाईल नंबर जे तुम्ही देणार आहात ते मोबाईल नंबर हे वर्किंगमध्ये असले पाहिजेत, म्हणजे चालू मोबाईल नंबर असले पाहिजेत. ते कधीही बंद न पडणारे मोबाईल नंबर तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता या खाली त्यांनी म्हटलंय सेक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स म्हटलंय. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. एकूण साधारणपणे 5 प्रश्न आहेत. व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, विच इज युअर फेवराईट गेम, विच इज युअर फेवराईट मूवी, हू इज युअर फेवराईट टीचर. म्हणजे इथला एक प्रश्न सिलेक्ट करा आणि त्याचं उत्तर अचूक द्या. जो प्रश्न तुम्ही सिलेक्ट केला आहे ते का कागदावर लिहून ठेवा, त्याचं उत्तर काय दिले ते पण लिहून ठेवा. कारण भविष्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर याचा सिक्युरिटी क्वेश्चनचा वापर करून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पासवर्ड किंवा आय डी तयार करताना काही अडचणी येणार नाहीत. म्हणजे हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिथं कॅप्चा जनरेट होईल, तो कॅप्चा तिथं इंटर करायचा आहे त्या जागेवर आणि त्याच्या खाली रजिस्टर असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी भराल, कॅप्चा इंटर कराल, त्यावेळेस रजिस्टर्ड वर क्लिक करा. रजिस्टरवर क्लिक, इथं पासवर्ड एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आहे. पासवर्ड डिटेल, म्हणजे पासवर्ड डिटेल जो असणार आहे तो पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की माझं नाव जर असेल तर ते माझं नाव असेल @ माझं जन्मवर्ष कोणतं असणार आहे ते तिथं बऱ्याच वेळा विद्यार्थी लिहितात. आता हे गोपनीय आहे. पासवर्ड हा तुम्ही क्रिएट करायचा आहे, तो स्ट्रॉंग असला पाहिजे. 8 कॅरेक्टर्स साधारणतः त्याच्यामध्ये असायला पाहिजेत, म्हणजे पुढं कुठं अडचणी येणार नाहीत आणि तो कुणाशी शेअर पण करायचा नाही. त्यामुळं पासवर्ड जो तुम्हाला वाटतोय तो पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे. तो कन्फर्म पुन्हा तोच लिहून पुन्हा कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा जनरेट होईल, तो तिथं इंटर करायचा आणि रजिस्टर म्हणायचा. ज्यावेळी तुम्ही रजिस्टर म्हणाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लॉग इन आय डी, तो नंबर तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या मोबाईलला मेसेज पण येईल आणि तो लॉग इन आय डी, पासवर्ड आणि जो सेक्युरिटी क्वेश्चन असणार आहे त्याचा आन्सर एवढे का कागदावर ठेवून तुम्ही कुठंतरी तुमच्या ईमेल आय डीला किंवा ड्राईव्हवर कुठंतरी सेव्ह करून ठेवा. कारण भविष्यामध्ये अडचण आली तर त्याचा वापर करता यावा. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन हे सर्व विद्यार्थी करू शकतात. म्हणजे इतर बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा रजिस्ट्रेशन, परंतु त्यांना हीच वेबसाईट वापरावी लागणारी आहे, दुसरी कोणतीही वेबसाईट असणार नाही. म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण इथं तुम्हाला लॉग इन आय डी जनरेट होतो, तुमचा पासवर्ड तुम्ही तयार केलेला असेल, हा तुम्ही वापरून पुढं स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या पुढे जे लॉग इन लिहिलेलं आहे ना तिथं क्लिक केलं की मग पुढची प्रोसिजर चालू होते. ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरायला, आणि तो तुम्हाला ह्यावेळेस पहिल्यांदा भरायचा आहे. तो स्कूलच्या शिक्षकांच्या सहाय्यानं भरा, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकांच्या सहाय्यानं भरा. तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, कारण इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, ही खूप महत्त्वाची आहेत. आणि त्यामुळं स्टुडंट रजिस्ट्रेशन हा भाग इथं खूप महत्त्वाचा असणारा आहे. तो पहिल्यांदा नीट समजून घेणं गरजेचं
आहे. धन्यवाद.